लेक्चर नंबर 18 पिरियॉडिक टेबल अँड पिरियॉडिसिटी. आणि लास्ट क्लासमध्ये आपण डिस्कस केलं होतं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजेच इलेक्ट्रॉन अफिनिटी. ओके, नेक्स्ट आज आपण डिस्कस करणार आहोत मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक कॅरेक्टर कशाला म्हणतात? मेटल्स. मेटॅलिक कॅरेक्टर मध्ये एक शब्द दिसू राहिला आपल्याला, कोणता? मेटल्स. आता मेटल काय असतात रे, माहिती आहे का? मेटल्स हे असे एलिमेंट आहेत ज्यांची इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी असते. जे काय करतात, इलेक्ट्रॉन लूज करतात, त्यांना काय म्हणतो आपण? मेटल्स. मग आता मेटॅलिक कॅरेक्टर जास्त आहे असं आपण कधी म्हणणार? जेव्हा त्याची इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी जास्त असेल तेव्हा मेटॅलिक कॅरेक्टर जास्त. म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याचा स्वभाव म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय? इलेक्ट्रॉन देण्याचा स्वभाव. तर मेटॅलिक कॅरेक्टर मीन्स हाऊ इझिली अन एलिमेंट लूज इलेक्ट्रॉन इन अ केमिकल रिॲक्शन. जसं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे सोडियम आहे. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 11. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,1. तर याच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1. जर यानं एक इलेक्ट्रॉन लॉस केला तर एक इलेक्ट्रॉन लॉस केला म्हणून याच्यावर काय येणार? एक पॉझिटिव्ह. आणि ज्याच्यावर पॉझिटिव्ह असते त्याला काय म्हणतो आपण? कॅटायन. काय म्हणतो त्याला? कॅटायन. आणि जो इलेक्ट्रॉन लूज करते त्याला म्हणतो आपण मेटल. तर हा सोडियम का आहे? मेटल आहे, जो इलेक्ट्रॉन लूज करते आणि कॅटायन तयार करते. मग एखादा एलिमेंट किती इझिली इलेक्ट्रॉन देऊ राहिला त्याच्यावर डिपेंड आहे मेटॅलिक कॅरेक्टर. जर त्यानं इझिली इलेक्ट्रॉन दिला तर तो जास्त मेटॅलिक आहे, आणि त्यानं जर इझिली इलेक्ट्रॉन दिला नाही तर कमी मेटॅलिक आहे. बरोबर. मग आता मला सांगा, तो इलेक्ट्रॉन देणार कधी? जेव्हा न्यूक्लियस पासून इलेक्ट्रॉन दूर असेल. कारण न्यूक्लियस पासून इलेक्ट्रॉन दूर आहे म्हणजे त्या न्यूक्लियस मध्ये इलेक्ट्रॉन मध्ये अट्रॅक्शन कसं आहे? कमी. आणि अट्रॅक्शन कमी असलं तरच देईल की नाही, है ना? अरे अट्रॅक्शन कमी असलं तरच देणार ना. तर न्यूक्लियस पासून इलेक्ट्रॉन दूर जर असला तर अट्रॅक्शन कमी असेल आणि देण्याचा स्वभाव, इलेक्ट्रॉन देण्याचा स्वभाव काय असेल? जास्त असेल. ओके. मग आता न्यूक्लियस पासून जर इलेक्ट्रॉन दूर आहे तर अट्रॅक्शन कमी आहे, तर तो इलेक्ट्रॉन काढायला कमी एनर्जी लागते की नाही? अरे न्यूक्लियस पासून जर दूर आहे तर अट्रॅक्शन कमी आहे, मग अट्रॅक्शन कमी आहे तो इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी कमी लागेल, म्हणजे आयोनायझेशन एनर्जी कमी असेल. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय असते? शेवटच्या शेलमधला इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जी एनर्जी लागते ते. मग आता ती एनर्जी जर कमी लागू राहिली म्हणजे तो इलेक्ट्रॉन इझिली देऊ राहिला. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर कधी जास्त असते? जेव्हा आयोनायझेशन एनर्जी कमी असते. तर आयोनायझेशन एनर्जी जर कमी असेल तर मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असते. आयोनायझेशन एनर्जी कमी असेल तर मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असते. ओके. मेटॅलिक कॅरेक्टर समजलं? किती इझिली इलेक्ट्रॉन देणार आहे. जर इझिली इलेक्ट्रॉन दिला तो मेटॅलिक आहे, आणि नाही दिला तर कमी मेटॅलिक आहे. ठीक आहे. दुसरा आहे आपल्याकडे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मग आता मला सांगा, हे झालं मेटॅलिक कॅरेक्टर. टॉप टू बॉटम काय होणार रे? मग लेफ्ट टू राईट आणि टॉप टू बॉटम दोन पाहू आपण. बघा, पहिलं पाहू आपण लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट. जर आपण लेफ्ट टू राईट बघितलं तर लेफ्ट टू राईट काय होते रे? सांगा रे बाळांनो. लेफ्ट टू राईट काय होते? साईज कमी होते. शिकवलं का? साईज जर कमी झाली तर अट्रॅक्शन वाढलं. अट्रॅक्शन वाढलं ना. अट्रॅक्शन वाढलं म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याची इच्छा कमी झाली. कमी झाली म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर कमी झालं. म्हणजे लेफ्ट टू राईट गेले तर साईज काय होते? साईज कमी होते. साईज कमी होते. त्यामुळे अट्रॅक्शन काय होते? अट्रॅक्शन वाढते. आणि अट्रॅक्शन वाढल्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर काय होते? मेटॅलिक कॅरेक्टर काय होते? कमी होते. मेटॅलिक कॅरेक्टर कमी होते. म्हणजे जर लेफ्ट टू राईट गेले तर मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे? कमी होणार आहे. लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर कमी होणार आहे. तेच जर तुम्ही आता टॉप टू बॉटम आले तर टॉप टू बॉटम काय होते रे? साईज वाढते कमी होते? सांगा रे. वाढते ना. टॉप टू बॉटम आले तर साईज काय होते? वाढते.
आणि साईज वाढल्यामुळे अट्रॅक्शन कमी होणार. साईज वाढल्यामुळे अट्रॅक्शन कमी होणार. आणि अट्रॅक्शन जर कमी आहे म्हणजे देण्याची इच्छा जास्त आहे. अरे अट्रॅक्शन कमी आहे म्हणजे देण्याची इच्छा जास्त आहे. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर सांगा रे जास्त आहे ना. हा, तर अट्रॅक्शन कमी असल्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर जास्त. मेटॅलिक कॅरेक्टर काय असेल जास्त. म्हणजे टॉप टू बॉटम मेटॅलिक कॅरेक्टर जास्त आहे. आणि लेफ्ट टू राईट आपण साईज घेतल्यापेक्षा आपण काय घेत असतो रे, आठवते का? झेड इफेक्टिव्ह घेतो ना. आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होते, लेफ्ट टू राईट गेलं तर वाढते. आणि न्यूक्लियसवरचा चार्ज वाढला म्हणजे अट्रॅक्शन वाढते. अट्रॅक्शन वाढलं म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर कमी झालं. म्हणजे लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर कमी होते. टॉप टू बॉटम साईज वाढते, अट्रॅक्शन कमी होते आणि मेटॅलिक कॅरेक्टर वाढते. समजलं का? एवढं क्लिअर आहे का? ओके, ठीक आहे. नेक्स्ट दुसरं बघायचं आहे मला, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय? मेटॅलिकच्या उलट. ठीक आहे, मेटॅलिकच्या उलट. तर मेटलमध्ये काय होतात, मेटल्स काय करतात, इलेक्ट्रॉन लूज करतात. तर नॉन मेटल्स काय करतात, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात, गेन करतात. मग किती इझिली इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल तेवढा जास्त तो मेटॅलिक. बरोबर आहे का? नॉन मेटॅलिक समजू राहिलं. तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर मीन्स हाऊ इझिली अन एलिमेंट ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन. किती इझिली एखादा एलिमेंट इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करते त्याच्यावर डिपेंड असते त्याचं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जास्त कधी, जेव्हा तो इझिली इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल. ठीक आहे, जसं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे क्लोरीन आहे. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 17. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,7. तर शेवटच्या शेलमध्ये किती आहे? 7. मग हा काय करेल, एक इलेक्ट्रॉन घेणार आणि एक घेतला म्हणून याच्यावर काय येणार, एक निगेटिव्ह. निगेटिव्ह आला म्हणून त्याला काय म्हणायचं, ॲनायन. ठीक आहे, मग आता यानं एक इलेक्ट्रॉन घेतला की याची ऑक्टेट काय होते, कंप्लीट होते. म्हणजे हा इझिली इलेक्ट्रॉन घेणार. म्हणजे हा कसा असेल, नॉन मेटॅलिक. तर नॉन मेटॅलिक काय असतात, हाऊ इझिली एलिमेंट ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन, किती इझिली तो इलेक्ट्रॉन घेणार आहे, ते झालं त्याचं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मग आता मला सांगा, तो इलेक्ट्रॉन कधी घेईल? इलेक्ट्रॉन कधी घेणार? जेव्हा तो न्यूक्लियसच्या जवळ असेल. कारण न्यूक्लियसच्या जवळ असला तर अट्रॅक्शन जास्त आहे ना. आणि न्यूक्लियसच्या जवळ आहे म्हणजे अट्रॅक्शन कमी आहे. सॉरी, अट्रॅक्शन जास्त आहे. आणि अट्रॅक्शन जर जास्त आहे तर इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी जास्त लागेल ना. इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी जास्त लागेल. म्हणजे आयोनायझेशन एनर्जी काय असेल, जास्त. म्हणजे आयोनायझेशन एनर्जी जास्त तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जास्त. समजलं? कारण इलेक्ट्रॉन काढायला जास्त एनर्जी लागू राहिली म्हणजे त्याची इलेक्ट्रॉन द्यायची इच्छा नाही आहे. इलेक्ट्रॉन द्यायची इच्छा नाही आहे, इलेक्ट्रॉन घ्यायची इच्छा आहे. म्हणून त्याचा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय आहे, जास्त. मग जर आता आपण हे लेफ्ट टू राईट बघितलं तर, समजा तुम्ही बघितलं लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट. आता लेफ्ट टू राईट जर तुम्ही बघितलं तर काय होईल सांगा. लेफ्ट टू राईट झालं तर झेड इफेक्टिव्ह काय होते, अरे वाढते ना. झेड इफेक्टिव्ह वाढते म्हणजे अट्रॅक्शन वाढते. आणि अट्रॅक्शन वाढलं म्हणजे इलेक्ट्रॉन घेण्याची इच्छा वाढली. आणि इलेक्ट्रॉन घेण्याची इच्छा वाढली म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढलं. घ्यायची इच्छा वाढली ना, म्हणजे काय झालं, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय झालं, वाढलं. म्हणजे लेफ्ट टू राईट जर गेले तर इकडून तिकडे गेले तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होते, वाढते. तसंही माहित आहे, तिकडे गेलं तर पी ब्लॉक आहे आणि पी ब्लॉक मध्ये नॉन मेटल असतात की नाही. म्हणजे इकडून तिकडे गेलं की नॉन मेटल येऊ राहिलं ना, म्हणजे इकडून तिकडे गेलं की नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढते. ठीक आहे, मग आता दुसरा टॉप टू बॉटम आले तर टॉप टू बॉटम. आता जर टॉप टू बॉटम आले तर साईज काय होते रे, सांगा रे. वाढते, बोलत जा जराशे. टॉप टू बॉटम आले तर साईज वाढते. साईज वाढली म्हणजे अट्रॅक्शन कमी. साईज वाढली म्हणजे अट्रॅक्शन कमी. अट्रॅक्शन कमी म्हणजे इलेक्ट्रॉन घ्यायची इच्छा कमी. अट्रॅक्शन कमी होईल म्हणजे इलेक्ट्रॉन घ्यायची इच्छा कमी. घ्यायची इच्छा कमी म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कमी आहे ना. म्हणजे काय म्हणणार तुम्ही इथं, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय असेल, कमी असेल. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय असेल, कमी असेल. ठीक आहे, तर टॉप टू बॉटम बघितलं तर साईज वाढते, अट्रॅक्शन कमी होते आणि म्हणून नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कमी होते. समजलं, मेटॅलिक नॉन मेटॅलिक. ठीक आहे,
नंतर नंतर आहे आपल्याकडे रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स. आता मेटल्सची रिॲक्टिव्हिटी कशावर डिपेंड आहे? आयोनायझेशन एनर्जीवर. आता आयोनायझेशन एनर्जी जर कमी असली म्हणजे इलेक्ट्रॉन काढायला कमी एनर्जी लागेल, म्हणजे तो इलेक्ट्रॉन लवकर देईल. समजलं का मला काय म्हणायचं आहे? तर परत एकदा ऐका. आयोनायझेशन एनर्जी कमी आहे म्हणजे इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी कमी लागते, म्हणजे तो इलेक्ट्रॉन लवकर देते की नाही. मग इलेक्ट्रॉन लवकर दिला म्हणजे रिॲक्शन करेल की तो. अरे ते रिॲक्शन करायची इच्छा आहे ना इलेक्ट्रॉन देऊन. ठीक आहे, म्हणजे आयोनायझेशन एनर्जी जर कमी असली तर मेटलची रिॲक्टिव्हिटी काय असते रे? जास्त. आयोनायझेशन एनर्जी कमी असली तर रिॲक्टिव्हिटी जास्त. मग तुम्हाला माहित आहे इकडून तिकडे गेलं तर आयोनायझेशन एनर्जी वाढते, म्हणजे इकडे कमी आहे. आणि इकडे जर आयोनायझेशन एनर्जी कमी आहे तर इकडे मेटलची रिॲक्टिव्हिटी काय आहे? जास्त. म्हणजे इकडचे जे मेटल्स आहेत एस ब्लॉक मधले ते जास्त रिॲक्टिव्ह असतात, कारण त्यांची आयोनायझेशन एनर्जी काय असते? कमी असते. आणि रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप ॲज आयोनायझेशन एनर्जी डिक्रीजेस. मग आता जर तुम्ही डाऊन द ग्रुप आले, टॉप टू बॉटम, वरून खाली आले तर काय होते? टॉप टू बॉटम सांगा बरं. टॉप टू बॉटम सांगा रे. टॉप टू बॉटम साईज काय होते? वाढते. साईज वाढल्यामुळे अट्रॅक्शन काय होते? दूर चालला ना, अट्रॅक्शन कमी होते. अट्रॅक्शन कमी झालं म्हणजे इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी कमी लागेल, म्हणजे आयोनायझेशन एनर्जी काय होते? कमी होते. आणि आयोनायझेशन एनर्जी कमी असली तर रिॲक्टिव्हिटी जास्त. आयोनायझेशन एनर्जी कमी असली तर रिॲक्टिव्हिटी जास्त. म्हणजे जर पिरियॉडिक टेबलमध्ये टॉप टू बॉटम आले तर रिॲक्टिव्हिटी काय होते? वाढते. तर रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप, है ना. म्हणजे डाऊन द ग्रुप म्हणजे ग्रुपमध्ये खाली खाली आले तर रिॲक्टिव्हिटी इन्क्रीजेस. का? कारण आयोनायझेशन एनर्जी डिक्रीजेस. खाली खाली आले तर आयोनायझेशन एनर्जी काय होते? कमी होते, आणि म्हणून रिॲक्टिव्हिटी वाढते. समजलं? ठीक आहे. नेक्स्ट आहे व्हॅलन्सी. आता व्हॅलन्सी काय असते? तसं व्हॅलन्सी मी तुम्हाला शिकवलेलं आहे ना. व्हॅलन्सीला जर डिफाईन करायचं असेल तर ते कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट असं म्हणतात त्याला, आहे ना. का व्हॅलन्सीला डिफाईन करायचं असेल तर काय म्हणणार आपण? कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ ॲन एलिमेंट. एखाद्या एलिमेंटची जे कंबायनिंग कॅपॅसिटी आहे त्याला आपण व्हॅलन्सी म्हणतो. म्हणजे एलिमेंट्स कंबाईन होतात, आणि जेव्हा ते कंबाईन्स होतात ते काय करतात? इलेक्ट्रॉन लूज करतात, इलेक्ट्रॉन गेन करतात. असंच होते ना, किंवा इलेक्ट्रॉन शेअर करतात, असं आपण शिकलेलो. मग आता व्हॅलन्सी ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट. रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह शिकवलं तुम्ही त्याला ग्रुप 1 आणि ग्रुप 2. आणि रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट जसं सोडियम आहे, रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट आहे, है ना. मग आता हे जे लिहून दिलं आहे पलटून पाहिजे आपण रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट का आले म्हणतात तर. ठीक आहे, तर रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट जे आहेत त्यांची व्हॅलन्सी जर काढायची असेल तर ती व्हॅलन्सी काय आहे? ते आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल. आउटरमोस्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्यांची व्हॅलन्सी आहे. जसं फॉर एक्झाम्पल सोडियम. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे रे? 11. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर 2,8,1. तर शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1. याला जर ऑक्टेट करायची आहे कंप्लीट तर अजून किती पाहिजेत? 7. याला दिल का कोणी 7? मग हा काय करेल? एक इलेक्ट्रॉन लूज करेल, है ना. म्हणून सोडियमची व्हॅलन्सी किती आहे? सोडियमची व्हॅलन्सी किती आहे? 1. सोडियमची व्हॅलन्सी किती आहे? 1, कारण तो एक इलेक्ट्रॉन लूज करणार आहे. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटरमोस्ट शेल, शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1. म्हणून त्याची व्हॅलन्सी किती आहे? 1. शेवटच्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन म्हणून व्हॅलन्सी 1. दुसरा एक्झाम्पल माझ्याकडे मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12. काय होणार? 2,8,2. शेवटच्या शेलमध्ये किती आहेत? 2. याला जर ऑक्टेट करायची आहे तर अजून किती पाहिजेत? 6. दिल का कोणी? हा काय करेल? 2 देऊन टाकेल. म्हणजे शेवटच्या शेलमध्ये 2 आहेत आणि हा 2 देऊन टाकेल, म्हणजे याची व्हॅलन्सी किती आहे? 2. व्हॅलन्सी किती आहे? 2. म्हणजे व्हॅलन्सी म्हणजे शेवटच्या शेलमधले इलेक्ट्रॉन, किंवा 8 मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटरमोस्ट शेल, किंवा, आहे ना. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की जसं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे क्लोरीन आहे, तर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 17. 2,8,7. शेवटच्या शेलमध्ये किती आहेत रे? 7.
याला जर ऑक्टेट करायची आहे तर किती पाहिजे? एक. एक पाहिजे ना, तर याची व्हॅलन्सी किती झाली? एक. मग हे व्हॅलन्सी कशी काढली तुम्ही? हे व्हॅलन्सी कशी काढली? 8 मधून जर तुम्ही 7 मायनस केले तर किती राहते? 1. म्हणजे 8 मधून आउटर मोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन मायनस केले की तुम्हाला काय भेटते? व्हॅलन्सी. मग 8 मधून 7 मायनस झाले तर किती राहिला? 1. म्हणजे त्याची व्हॅलन्सी किती आहे? 1. समजलं? म्हणजे व्हॅलन्सी काढण्यासाठी शेवटच्या शेल मधले इलेक्ट्रॉन किंवा 8 मायनस शेवटच्या शेल मधले इलेक्ट्रॉन, त्याला काय म्हणतो आपण? व्हॅलन्सी. समजलं व्हॅलन्सी काय आहे? तर मग आता दुसरा आहे ऑक्सिडेशन स्टेट. आता ऑक्सिडेशन स्टेट जे आहे, ऑक्सिडेशन स्टेट काय असते? ऑफ अ एलिमेंट इन अ मॉलिक्युलर आयन. आपण ऑक्सिडेशन स्टेट एखाद्या मॉलिक्यूल मध्ये किंवा आयन मध्ये दाखवतो. ऑक्सिडेशन स्टेट आपण एखाद्या मॉलिक्यूल मध्ये किंवा आयन मध्ये दाखवतो. तर हे ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय असते? चार्ज असते. काय असते? चार्ज. एखाद्या ऍटम वरती जो चार्ज प्रेझेंट आहे त्याला काय म्हणतो आपण? ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे हा इमॅजिनरी चार्ज द ॲटम वुड हॅव इफ द इलेक्ट्रॉन इन ईच बॉन्ड वेअर लोकेटेड ऑन द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे HCl आहे, तर HCl मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं Cl काय आहे? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आणि हायड्रोजन काय आहे? लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मग आता जर Cl मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तर तो काय करेल? इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचेल. आणि त्यानं स्वतःकडे खेचलं म्हणून पार्शियल मायनस, आणि याच्यावर काय येणार? पार्शियल प्लस. तर Cl वर पार्शियल मायनस आहे. तर Cl वर चार्ज किती आहे? ऑक्सिडेशन स्टेट जर सांगायची असेल तर Cl वर चार्ज किती आहे? मायनस आहे. म्हणजे Cl ची जे ऑक्सिडेशन स्टेट आहे, Cl ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? -1. किती आहे? -1. आणि हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे सांगा? हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट, याच्यावर चार्ज काय आहे? +1. तर हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +1 आहे. ओके. तर द टर्म ऑक्सिडेशन स्टेट इज यूज फॉर व्हॅलन्सी. तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट हे टर्म व्हॅलन्सी साठी यूज करू शकता. कशी यूज करणार ते सांगतो. बघा माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे Na2O. आता Na2O ला जर तुम्ही तोडलं तर काय भेटेल तुम्हाला सांगा? Na2O तुम्ही समजा तोडला तर काय होईल? Na वेगळा होईल आणि O काय होईल? वेगळा. Na वेगळा आणि O वेगळा. ठीक आहे. आता हा जो Na आहे तो 2 वेळा आहे. Na किती वेळा आहे? 2 वेळा. तर हे पहा, हा एकदा आहे, तर हा एकदा आहे म्हणजे Na वर 1 पॉझिटिव्ह आहे, आणि हा 2 वेळा आहे म्हणून याच्यावर 2 निगेटिव्ह आहे. तर Na वर 1 पॉझिटिव्ह आहे, तर ऑक्सिडेशन स्टेट Na ची किती आहे? +1. का? कारण त्याच्यावर 1 पॉझिटिव्ह आहे. आणि ऑक्सिजनवर काय आहे रे? 2 मायनस. तर ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? -2. Na वर 1 पॉझिटिव्ह आहे म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट +1, आणि O वर 2 निगेटिव्ह आहे म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट -2. समजलं? मग आता इथं जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? Na की O? O. अरे O हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ना. FON सांगितलं होतं. तर O जो आहे तो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे कोणापेक्षा? Na पेक्षा. ठीक आहे. बा आता मला सांगा तुम्ही, ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही Na ची किती सांगितली इथं? +1. आणि पहिले मी Na ची व्हॅलन्सी किती सांगितली तुम्हाला? 1. फक्त ऑक्सिडेशन स्टेट सांगता वेळेस आपल्याला साइन सांगावं लागेल, प्लस आहे की मायनस आहे. ऑक्सिडेशन स्टेट सांगता वेळेस काय सांगावं लागते? साइन सांगावं लागते. व्हॅलन्सीला साइन सांगण्याची गरज आहे का? नाही. पण व्हॅलन्सी आणि ऑक्सिडेशन स्टेट सेमच आहे. ओके. जसं दुसरं एक्झाम्पल आहे OF2. आता OF2 ला जर तुम्ही तोडलं तर काय होईल सांगा? OF2 ला तोडलं तर काय होते? O वेगळा, F वेगळा. ठीक आहे. आता O काही नाही म्हणजे किती आहे इथं? 1. आता हा F वर 2 आहे तर O झाला 2 पॉझिटिव्ह, आणि O एकदा आहे तर याच्यावर झाला 1 निगेटिव्ह. म्हणजे इथं जर बघितलं तुम्ही तर F वर 1 निगेटिव्ह आहे म्हणजे F ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? -1. आणि O वर काय आहे रे? 2 पॉझिटिव्ह, तर O ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +2. आणि जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? जो मायनस असते तो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह. तर इथं फ्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे कोणापेक्षा?
ऑक्सिजन पेक्षा. फ्लोरीन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे कोणापेक्षा? ऑक्सिजन पेक्षा. समजू राहिलं का? ठीक आहे. मग आता व्हेरिएशन अलॉंग अ पिरियड. पिरियड मध्ये काय होते? व्हॅलन्सीचं पिरियड मध्ये काय होते? ठीक आहे. तर नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फ्रॉम लेफ्ट टू राईट इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 8. जर तुम्ही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बघितले लेफ्ट टू राईट चालले तुम्ही, तर सांगा, समजा माझ्याकडे पिरियड नंबर 2 आहे. पिरियड नंबर 2 चे एलिमेंट माहिती आहेत का तुम्हाला? बोला रे. कुठून सुरुवात होते? कुठून कुठून? लिथियम होते का? हा. तर सुरुवात झाली लिथियम, नंतर बेरिलियम, नंतर बोरॉन, नंतर 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 निऑन. यांचे ॲटॉमिक नंबर माहिती आहेत? सांगा. लिथियमचा 3, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन 10. आता जर मी याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढतो तर काय होणार? 2,1 2,2 2,3 2,4 2,5 2,6 2,7 आणि 2,8. तर शेवटच्या शेल मधल्या इलेक्ट्रॉनला काय म्हणतात? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. शेवटच्या शेल मधल्या इलेक्ट्रॉनला काय म्हणतात? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. याच्या शेवटच्या शेल मध्ये इथं 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 5 6 7 8 म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय होऊ राहिले? 1 पासून 8 पर्यंत वाढत चालले की नाही? अरे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 पासून 8 पर्यंत वाढत चालले. मग व्हॅलन्सी सांगायची असेल तर, अरे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन झाले व्हॅलन्सी. जर यांची तुम्हाला व्हॅलन्सी सांगायची आहे तर व्हॅलन्सी कशी सांगणार सांगा? याच्या शेवटच्या शेलमध्ये 1 आहे, त्याला 7 देईल का कोणी? मग त्याची व्हॅलन्सी 1. याची शेवटच्या शेलमध्ये 2 आहे, त्याला 6 देईल का कोणी? म्हणजे याची व्हॅलन्सी 2. याच्या शेवटच्या शेलमध्ये 3 आहेत, याला 5 देईल का कोणी? म्हणून याची व्हॅलन्सी 3. याची व्हॅलन्सी 4. याच्याजवळ 5 आहेत, याला कितीची गरज आहे? 3ची. भेटतील. म्हणजे याला गरज कितीची आहे? 3ची. याला 2ची, याला 1ची. याची ऑक्टेट कंप्लीट आहे तर याला गरज 0. म्हणजे व्हॅलन्सीचं काय होऊ राहिलं? पहिले व्हॅलन्सी 1 पासून 4 पर्यंत वाढू राहिली, नंतर 4 पासून 0 पर्यंत कमी होऊ राहिली. समजलं का? तर व्हॅलन्सी पहिले 1 पासून 4 पर्यंत वाढू राहिली, नंतर 4 पासून 0 पर्यंत कमी होऊ राहिली. म्हणजे आपण सांगणार फ्रॉम लेफ्ट टू राईट, फ्रॉम लेफ्ट टू राईट काय होते? फ्रॉम लेफ्ट टू राईट व्हॅलन्सी फर्स्ट व्हॅलन्सी increases from first valency increases from 1 to 4 and then decreases from, नंतर डिक्रीज झाली आहे ना, then decreases from कुठून कुठपर्यंत? 4 to 0. अरे कमी झाली ना. पहिले 1 पासून 4 पर्यंत वाढली, नंतर 4 पासून 0 पर्यंत कमी झाली. समजलं लेफ्ट टू राईट काय होते व्हॅलन्सीचं? नंतर आता जर तुम्ही डाऊन द ग्रुप बघितलं, काय बघितलं? डाऊन द ग्रुप मध्ये खाली खाली आले, काय होते रे? ग्रुप मध्ये जर खाली खाली आले, जसं माझ्याजवळ ग्रुप नंबर 1 आहे, ग्रुप नंबर 1 मध्ये सगळ्यात पहिले माझ्याजवळ आहे लिथियम, नंतर सांगा रे, किंवा लिथियमच्या वर कोण आहे? हायड्रोजन. हायड्रोजनच्या खाली लिथियम, नंतर सोडियम, नंतर पोटॅशियम, असं खाली खाली जाणार की नाही? बरोबर आहे का? आता यांचे ॲटॉमिक नंबर माहित आहेत का? सांगा. हायड्रोजनचा, लिथियम, सोडियम, पोटॅशियम 19. हे झाले यांचे ॲटॉमिक नंबर. आता याच्याजवळ एकच इलेक्ट्रॉन आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1. याच्याजवळ 3 आहेत, 2,1. 3 आहेत म्हणून 2,1. याच्याजवळ किती आहेत? 11. काय होणार? 2,8,1. याच्याजवळ 19 आहेत, 2,8,8,1.
समजलं? बर, मग आता याच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? एक 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 एक, म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम आहेत. डाऊन अ ग्रुप नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन रिमेन्स सेम. आता या सगळ्यांची व्हॅलन्सी बी किती आहे? शेवटच्या शेलमध्ये एक आहे, त्याला 7 देईल का कोणी? तो काय करेल? 1 देऊन टाकेल. म्हणजे सगळ्यांची व्हॅलन्सी किती आहे? 1. म्हणजे डाऊन द ग्रुप जर ऑल द एलिमेंट्स हॅव एक्झिबिट सेम व्हॅलन्सी, सगळ्यांची व्हॅलन्सी किती आहे रे? एकच आहे. सगळ्यांची व्हॅलन्सी 1 आहे. म्हणजे व्हॅलन्सी डाऊन द ग्रुप काय असते? सेम. डाऊन द ग्रुप म्हणजे टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम व्हॅलन्सी सेम. लेफ्ट टू राईट व्हॅलन्सी increases from 1 to 4, then decreases from 4 to 0. लेफ्ट टू राईट. ओके, हे झालं टॉप टू बॉटम. आता व्हॅलन्सी आणि ऑक्सिडेशन स्टेट मध्ये काय फरक आहे? व्हॅलन्सी आणि ऑक्सिडेशन स्टेट, जसं अल्कली मेटल्स आहेत माझ्याजवळ. अल्कली मेटल्स म्हणजे कोणते रे? ग्रुप नंबर 1. ग्रुप नंबर 1 मध्ये कोणते एलिमेंट्स असतात? अल्कली मेटल्स. आता या अल्कली मेटलची व्हॅलन्सी किती आहे रे? 1. अल्कली मेटल जसं लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सेसियम, फ्रान्सियम, हे काय सगळे अल्कली मेटल. हायड्रोजन नाही घेतला, कारण हायड्रोजन मेटल आहे का? हायड्रोजन नॉन मेटल असते, म्हणून तो घेतला नाही. मग आता हे एलिमेंट आहेत, तर आपल्याला माहिती आहे याचा ॲटॉमिक नंबर किती आहे रे? 3. याचा 11, याचा 19, हे तर माहित आहेत. तर याचा 3 आहे म्हणजे 2,1, याचा 2,8,1, याचा 2,8,8,1. बरोबर. या सगळ्यांची व्हॅलन्सी सांगा किती आहे? 1. म्हणजे यांची व्हॅलन्सी किती असते? ऑक्सिडेशन स्टेट. तर ऑक्सिडेशन स्टेट यांची +1 असते. जसं फॉर एक्झाम्पल NaCl आहे, तर NaCl मध्ये Cl- आहे आणि Na का आहे? अरे बरोबर आहे का? म्हणजे यांची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? +1. ऑक्सिडेशन स्टेट +1 आणि व्हॅलन्सी 1. म्हणजे व्हॅलन्सी लिहिता वेळेस तुम्हाला साइन लिहायला लागते का? पण ऑक्सिडेशन स्टेट लिहिता वेळेस साइन लिहायला लागते की नाही? अरे समजलं का? ठीक आहे, सोपा आहे ना? ठीक आहे. नंतर टॉपिक आहे आपला ऑक्साइड्स. नंतर टॉपिक काय आहे? ऑक्साइड्स. आता ऑक्साइड्स काय असतात? ऑक्साइड हे 4 प्रकारचे असतात. ऑक्साइड किती प्रकारचे असतात? 4. ऍसिडिक ऑक्साइड, बेसिक ऑक्साइड, एम्फोडेरिक ऑक्साइड, न्यूट्रल ऑक्साइड. किती ऑक्साइड आहेत? 4. तर पहिले 2 लिहिलेले तिथं ऍसिडिक ऑक्साइड आणि बेसिक ऑक्साइड. आता ऍसिडिक ऑक्साइड काय असतात? तर ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल. नॉन मेटलचे जे ऑक्साइड आहेत त्यांना ऍसिडिक ऑक्साइड म्हणतात. आता नॉन मेटलचे ऑक्साइड, नॉन मेटल तर माहित आहेत ना? हायड्रोजन आहे, कार्बन, सल्फर आहे ना, लिहून द्यायला मी तुम्हाला नॉन मेटल कोणकोणते आहेत. तर त्या नॉन मेटलचे ऑक्साइड काय असतात? ऍसिडिक असतात. आणि मेटलचे ऑक्साइड काय असतात? बेसिक. ऑक्साइड्स ऑफ मेटल काय असतात? बेसिक. लक्षात ठेवा, नॉन मेटलचे ऑक्साइड ऍसिडिक, मेटलचे ऑक्साइड बेसिक. मग आता हे बघा, हे ऍसिडिक आहेत तर रिॲक्शन कोणासोबत करतील? बेस सोबत. हे बेसिक आहेत तर रिॲक्शन कोणासोबत करतील? ऍसिड सोबत. उलट असते ना, ऍसिड बेस सोबत रिॲक्शन करतात, बेस ऍसिड सोबत रिॲक्शन करतात. तर ऍसिडिक ऑक्साइड हे नॉन मेटलचे ऑक्साइड असतात आणि हे बेस सोबत रिॲक्शन करतात. बेसिक ऑक्साइड हे मेटलचे ऑक्साइड आहेत आणि हे ऍसिड सोबत रिॲक्शन करतात. ऍसिड बेस सोबत, बेस ऍसिड सोबत रिॲक्शन करते. मग अजून असतात एम्फोडेरिक ऑक्साइड आणि न्यूट्रल ऑक्साइड. आता एम्फोडेरिक ऑक्साइड काय आहेत? जे ऍसिड आणि बेस दोघांही सोबत रिॲक्शन करतात. एम्फोडेरिक म्हणजे काय? जे ऍसिड आणि बेस दोघांसोबत पण रिॲक्शन करतात. आणि न्यूट्रल म्हणजे काय? जे ऍसिड आणि बेस दोघांही सोबत बी रिॲक्शन करत नाही. ठीक आहे, समजलं? तर एम्फोडेरिक ऑक्साइड रिॲक्ट विथ ऍसिड ॲज वेल ॲज बेस आणि न्यूट्रल डज नॉट रिॲक्ट विथ ऍसिड ऑर बेस. ते ऍसिड बेस कोणासोबतच रिॲक्शन करत नाहीत. जसं आता याचे एक्झाम्पल आपल्यासाठी महत्वाचे आहे. एम्फोडेरिक ऑक्साइड कोण आहे? BeO, Al2O3, ZnO, SnO, PbO, SnO2, PbO2, Sb2O3. लर्न लागतील है ना? हे लर्न असले तर क्वेश्चन सॉल्व होतील. ठीक आहे, जसं BeO, ZnO, PbO, SnO, BeO, ZnO, SnO, PbO, नंतर SnO2, PbO2 आहे ना, Al2O3, Sb2O3, अजून As2O3 पण असते.
कोण असते AH2O3. अजून Cr2O3 पण असते, Cr2O3 Cr2O3 असं काहीतरी असते. ठीक आहे, जाऊ दे. तर एवढे तरी लक्षात असू द्या, जेवढे इथं लिहिले आहेत तेवढे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हे कोणते ऑक्साईड आहेत? एम्फोडेरिक. आणि एम्फोडेरिक म्हणजे काय? जे ऍसिड आणि बेस दोघांसोबत पण रिएक्शन करतात. दुसरे आहेत न्यूट्रल. न्यूट्रल जे कोणासोबत रिएक्शन करत नाहीत. एक्झाम्पल CO H2O NO N2O. न्यूट्रलचे एक्झाम्पल CO NO H2O N2O, CO NO N2O H2O N2O. ठीक आहे, हे कोणते ऑक्साईड आहेत? न्यूट्रल ऑक्साईड. ऑक्साईड किती प्रकारचे आहेत? 4. ऍसिडिक, बेसिक, एम्फोडेरिक, न्यूट्रल. ऍसिडिक वाले बेस सोबत रिएक्शन करतात, बेसिक वाले ऍसिड सोबत रिएक्शन करतात, एम्फोडेरिक वाले ऍसिड आणि बेस दोघांसोबत बी रिएक्शन करतात, आणि न्यूट्रल वाले दोघांसोबत पण रिएक्शन करत नाहीत. क्लिअर? मग ऑक्साइड फॉर्म बाय द एलिमेंट ऑन द एक्स्ट्रीम लेफ्ट इज द मोस्ट बेसिक. म्हणजे पिरियडिक टेबल मध्ये जो लेफ्ट पार्ट आहे, लेफ्ट पार्ट म्हणजे कोण आहेत? मेटल्स. आणि मेटलचे ऑक्साईड कसे असतात? बेसिक. म्हणजे इकडे जे आहेत लेफ्ट पार्ट मध्ये ते मोस्ट बेसिक असतात. जसं सोडियमचा ऑक्साईड काय आहे? बेसिक आहे. अरे मेटलचे ऑक्साईड इकडे लेफ्ट साइडला मेटल्स आहेत ना, मग मेटलचे ऑक्साईड कसे असतात? बेसिक. म्हणजे इकडे जास्त बेसिक आहेत, तिकडे गेले तर कमी बेसिक. नंतर ऑक्साईड फॉर्म बाय द एलिमेंट ऑन द एक्स्ट्रीम राईट. एक्स्ट्रीम राईट म्हणजे पिरियडिक टेबल मध्ये राईट साइडला. पिरियडिक टेबल मध्ये राईट साइडला कोण आहेत? नॉन मेटल्स. आणि नॉन मेटलचे ऑक्साईड कसे असतात? ऍसिडिक. म्हणजे तिकडे जे ऑक्साईड आहेत ते कसे आहेत? ऍसिडिक. जसं Cl2O7. क्लोरीनचं ऑक्साईड काय असते? ऍसिडिक. म्हणजे पिरियडिक टेबल मध्ये तिकडचे ऑक्साईड ऍसिडिक आणि इकडचे ऑक्साईड बेसिक. कारण इकडे मेटल आहेत म्हणून त्यांचे ऑक्साईड बेसिक, तिकडे नॉन मेटल आहेत म्हणून त्यांचे ऑक्साईड ऍसिडिक. समजलं? मग क्वेश्चन जेई मध्ये विचारेल क्वेश्चन आहे, JEE मेन जुलै 2022 चा क्वेश्चन आहे. टोटल नंबर ऑफ ऍसिडिक ऑक्साइड फ्रॉम फॉलोइंग. कोणते ऑक्साइड पाहिजेत? ऍसिडिक. आपण एक एक पाहू. ऑक्साइड किती असतात आपल्याजवळ? 4. कोणकोणते? ऍसिडिक, ऍसिडिक, बेसिक, एम्फोडेरिक आणि कोणते रे? एम्फोडेरिक झाल्यावर न्यूट्रल. ठीक आहे, आता जे काही एक्झाम्पल तुम्हाला माहित आहेत ते आपण या कॅटेगरीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करू. NO, CO, NO, H2O, N2O कोणते आहेत? न्यूट्रल. म्हणजे NO कोणता आहे रे? न्यूट्रल. नंतर N2O कोणता आहे? NO न्यूट्रल, N2O भी का है? न्यूट्रल. ठीक आहे, नंतर CO न्यूट्रल, CO भी का है? न्यूट्रल. ठीक आहे, आता बघा B2O3, N2O5, SO3, P4O10. हे सगळे काय आहेत? नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस काय आहेत रे? हे नॉन मेटल्स आहेत. काय आहेत? नॉन मेटल्स. म्हणजे हे कोणते? नॉन मेटलचे ऑक्साईड कसे असतात? ऍसिडिक. म्हणजे इकडे काय काय आहे ना? B2O3, B2O3 येते का? हे 3 तर कन्फर्म आहेत. कोणते 3 कन्फर्म आहेत सांगा? N2O5 कोण आहे? ऍसिडिक है ना. SO3 का है? ऍसिडिक. ठीक है. P4O10 का है? P4O10 का है? ऍसिडिक. हे 3 तर कन्फर्म आहेत की नाही? अरे बरोबर का? हे 3 कन्फर्म आहेत आणि हे 3 तर कटले. आता फक्त एकच राहिला, कोणता? B2O3. तर B2O3 ऍसिडिक आहे की बेसिक आहे की न्यूट्रल आहे? बोरॉनचा आहे तो. हे पहा, आन्सर तुमचा C बी नाही आहे आणि D बी नाही आहे. 5 आणि 6 तर उत्तर येऊ शकत नाही. एक तर तुमचं उत्तर असेल 3 किंवा 4. बोरॉन. बोरॉनला कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकसाल? ठीक आहे, एक आपल्याला चेक करावं लागेल. B2O3 ऍसिडिक मध्ये. ठीक आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकायचं आपल्याला त्याला? ऍसिडिक.
B2O3. ओके, झाला मग. म्हणजे कोणतं उत्तर येणार? 4, म्हणजे ऑप्शन बी. 4 आहेत ना, N2O5, SO3, P4O10 आणि B2O3. आता लक्षात ठेवा B2O3 कोणत्या याच्यातला येते? ऍसिडिक मध्ये येते. ठीक आहे, नेक्स्ट. गिवन बिलो आर द ऑक्साइड नंबर ऑफ एम्फोडेरिक ऑक्साइड. बघा आता Na2O मेटलचं ऑक्साइड आहे, सोडियम मेटल आहे ना. हा, तर Na2O काय आहे रे? ऍसिडिक की बेसिक? बेसिक आहे ना. हा, तर बेसिक मध्ये कोण येणार? बेसिक मध्ये येणार Na2O. त्यानंतर कोण आहे? AS2O3. हा कोणता आहे? एम्फोडेरिक. कोणता आहे? एम्फोडेरिक. लिहून दिला. एम्फोडेरिक मध्ये कोण आहे? AS2O3. नंतर कोण आहे? N2O. N2O कशामध्ये येते? न्यूट्रल मध्ये येते ना. अरे N2O, H2O, CO आणि NO हे कोणते आहेत? न्यूट्रल आहेत. NO बी काय आहे? न्यूट्रल आहे. NO बी काय आहे? न्यूट्रल. आणि क्लोरीन हा नॉन मेटल आहे. नॉन मेटलचा ऑक्साइड ऍसिडिक. नॉन मेटलचा ऑक्साइड ऍसिडिक. म्हणजे इथं ऍसिडिक वाला कोण आहे? Cl2O7. ऍसिडिक वाला कोण आहे? Cl2O7. मग तुमचं उत्तर काय आहे? एम्फोडेरिक ऑक्साइड किती आहेत? एकच आहे. कोणतं? AS2O3. म्हणजे उत्तर काय ना? बी. तर इथं तुम्ही ते AS2O3 मी लिहिलं होतं. कुठं आहे ते? इथं लिहिलं होतं ना मी, AS2O3. AS2O3. ठीक आहे, ते एम्फोडेरिक आहे. नंतर शेवटचा की अजून एक आहे? ठीक आहे, 2 आहेत. बघा काय म्हणत आहे? विच पेअर ऑफ ऑक्साइड इज ऍसिडिक इन नेचर. कोणती पेअर ऍसिडिक आहे? हे पहा, हा N2O हा कोणता आहे रे? न्यूट्रल. अरे N2O काय आहे? न्यूट्रल. मग हे उत्तर आहे का तुमचं? आपल्याला दोन्ही ऍसिडिक पाहिजेत, म्हणजे डी कटला. अरे कटला का? ठीक आहे. नंतर आता कॅल्शियम म्हणजे मेटल आहे, आणि मेटलचं ऑक्साइड कसं असते रे? बेसिक. इथं पण कॅल्शियम आहे, म्हणजे हे बी काय आहे? मेटल. म्हणजे हे बी काय आहे? बेसिक. म्हणजे हा बी कटला, हा बी कटला. म्हणजे उत्तर काय आहे तुमचं? बी आहे ना. तर हा पण जेई मधला क्वेश्चन आहे. ठीक आहे, जेई 2021 मध्ये विचारला होता. तर B2O3 आणि SiO2 हे कशाचं एक्झाम्पल आहे? ऍसिडिक ऑक्साइड. अरे कॅल्शियम मेटल आहे ना, तर मेटलचं ऑक्साइड कसं असते? बेसिक. आपल्याला कोण पाहिजे? ऍसिडिक. मग याच्यात दोन्ही याच्यात कॅल्शियम ऑक्साइड आहे, म्हणजे दोन्ही बेसिक आहेत, ते कटले. इथं N2O आहे, म्हणजे हा न्यूट्रल आहे, म्हणजे हा बी कटला. आपल्याला दोन्ही बेसिक पाहिजेत, तर दोन्ही बेसिक कोण आहेत? B2O3 आणि सॉरी दोन्ही ऍसिडिक पाहिजेत, B2O3 आणि SiO2. ठीक आहे. आणि शेवटचा ऍसिडिक, बेसिक अँड एम्फोडेरिक ऑक्साइड. पहिला ऍसिडिक, दुसरा बेसिक आणि तिसरा एम्फोडेरिक. ते पहा, Al2O3, Al2O3, Al2O3 हे एम्फोडेरिक आहे. P4 आहे का एम्फोडेरिक? हे नॉन मेटलचं ऑक्साइड आहे. नॉन मेटलचं ऑक्साइड ऍसिडिक. म्हणजे तुमचा ऑप्शन ए कटला. पहिला आहे ऍसिडिक. ऍसिडिक म्हणजे नॉन मेटलचं ऑक्साइड. आता नॉन मेटल कोण आहे? सोडियम काय आहे रे? मेटल. तर हा कटला. मॅग्नेशियम काय आहे? मेटल. हा बी कटला. म्हणजे उत्तर कोणतं करेक्ट? बी. कारण नायट्रोजन नॉन मेटल आहे, नॉन मेटलचं ऑक्साइड ऍसिडिक. लिथियम मेटल आहे, मेटलचं ऑक्साइड बेसिक. आणि Al2O3 कशाचं एक्झाम्पल आहे? एम्फोडेरिक. तो ऍसिड सोबत बी रिएक्शन करते आणि बेस सोबत बी रिएक्शन करते. ठीक आहे, तर इथं तुमचे जे ऑक्साइड्स आहेत ते संपले. ओके.